जालना ते मुंबई या नव्या वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे। मात्र या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून नाराजी नाट्य सुरू झाले। निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्यामुळे इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली, तर शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्याकडून सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। रावसाहेब दानवेंना की हे रेल्वे म्हणजे त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तर ही नाही आहे, ही माझी रेल्वे आहे। आणि हे जे ट्रेन सुरू होत आहे की याच्या बाबतीत मी किती वेळा लोकसभामध्ये जेव्हा तुमचे लोक तोंडात लड्डू घालून बसलेले होते आणि फक्त मोदी मोदीची घोषणा करत होते, त्यावेळी मी माझ्या क्षेत्राच्या विकासासाठी लढत होता भांडत होता उसमें। आता ट्रेन सुरू झाली तर त्यांचं म्हणणं आहे की नाही, आम्हाला आमच्या जवळ कोणी नाही पाहिजे, फक्त भाजपवाले जे नेते आहे आमच्या जवळ तेच पाहिजे करके। मग का रात्री 1 वाजता त्यांनी नवीन पत्रिका छापली आणि सगळ्यांचं नाव त्याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहे? का बुजून केलं जातं असं? 100% जाणून बुजून 100% म्हणजे काय अर्थ आहे? रेल्वे प्रशासनाची ही चूकच आहे। तुम्ही कोणता कार्यक्रम सार्वजनिक असल्यानंतर त्या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, तो सर्वजण आले पाहिजे। पालकमंत्र्याचं नाव नाही, मंत्र्याचं नाव नाही, हे थोडंसं अति होतंय आणि ही त्यांची जबाबदारी आहे। रेल्वे खातं म्हणजे काही असं डायरेक्ट चंद्रावरचं खातं नाही आहे, या राज्याशी निगडीत खातं आहे। मग तुम्ही लोकप्रतिनिधीचं नाव का टाकलं नाही? हा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याला उत्तर द्यावं लागेल। नाव टाकल्याने काय बिघडलं असतं? काय बिघडलं असतं? एक खासदार आला असता, एक मंत्री आला असता, त्यांची नावं पाहिजेत ना।